सिद्धारूढ स्वामी प्रकरण 13। पुढे भोगदायक कर्म उद्बुद्ध होऊन समाधीतून उत्थान होऊन धर्मस्थळीहून मुर्डेश्वराचे दर्शन घेऊन तेथून गोकर्णाच्या कोटीतीर्थात आचमन करून तेथून महाबळेश्वराचे दर्शन घेण्याकरिता देवालयात येत असता म्हणाले, हे क्षेत्र भूदेवी नावाच्या गायीचा कर्ण आहे म्हणून गोकर्ण हे नाव खरे आहे। याकरिता गोकर्ण महावाक्य ऐकल्याने मोक्ष मिळतो म्हणून हे क्षेत्र मुक्तिदायक आहे असे समजून महाबळेश्वराचे दर्शन घेऊन बाहेर आले। तेथे अकस्मात एक जटाधारी साधू आला व आपल्यासारखाच कोणी हा आहे असे समजूत हात धरून उभेता मित्रभावने समुद्रकाठी जात असता जटाधारी साधू थंडी वाजते असे म्हणाला। तेव्हा तेथेच एक फाटकी हातरी पडली होती, ती त्याच्या गळ्यात अडकवून ही तुला कंथा होई, आता याच्यावर एक माळ पाहिजे असे म्हणून तेथे पडलेल्या करंट्याची माळ त्याच्या कंठात घातली व तेथे एक अतार होता त्याच्या जवळून थोडेसे कुंकू मागून घेऊन ते त्या साधूचे तोंडास माखून उजव्या हातात फुटलेली घागर व डाव्या हातात केरसुणी मयूर पिच्छासारखी धरून भैरवासारखा दिसतोस असे हसत हसत बोलत जात असता एक रणहलगीवाला भेटला। त्याला हाक मारून आम्ही भिक्षा मागण्याकरिता फिरत आहो, तू आमच्या बरोबर हलगी वाजवीत आलास तर आम्हास जे मिळेल त्यापैकी एक भाग देऊ। तो म्हणाला, स्वामी महाराज उद्योग नाही म्हणून मी स्वस्थ बसलो होतो, इतक्यात हा चांगला उद्योग आला म्हणून ढंढ वाजवीत पायात घुंगरू बांधून घेऊन नाचत यांच्या पुढे चालू लागला। नंतर एका रताळे भरलेल्या गाडीत हा जटाधारी भैरव वेश घेतलेला व रणहलगी वाजविणारा हे नाचू लागले। त्यांना उत्तेजन येण्याकरिता स्वामी शाबास, वाहवा, खाशी खाशी असे म्हणू लागले। तेव्हा या दोघांना आनंद होऊन ते वेडीवाकडी पदे गाऊ लागले व नाना तऱ्हेचे हावभाव करू लागले। ती मौज पाहण्याकरिता हजारो लोक जमले। शेवटी रताळेवाल्याने ते फुटके गाडगे भरून रताळी दिली, ती वाटेने खात खात प्रत्येक दुकानापुढे वाजवीत नाचत जे मिळेल ते घेऊन पुनः महाबळेश्वराच्या देवळात गेले। तेव्हा तेथे एक साधू ज्ञानेश्वरी वाचित होता। काही सद्भक्त श्रोतेही श्रवण करण्यास विराजमान झाले होते। अवधूत, जटाधारी बोवा व हलगी वाजविणारा यासह मिळून संताजवळ गातगात गेले आणि म्हणाले, अहो संत हो, दररोज तुझी पुराण सांगता, आता ऊर्ध्वमूल मधः शाखा हा श्लोक आहे, त्याचा अर्थ मी सांगतो, अवश्य सांगा अशी परवानगी घेऊन स्वामी व्यासपीठावर बसले। ऊर्ध्वमूल मधः शाखा ह्या प्रकारची श्रुतीच वरील श्लोकाला मूळ आहे। ह्या श्रुतीचा अर्थ करीत असता पुष्कळ ब्राह्मण जुळले। अवधूतांनी पुष्कळ प्रकारांनी पूर्वपक्ष केला आणि वैराग्य अर्थ सर्वांस उपदेशिला, तो सर्वांनी मान्य करून नंतर पुराण समाप्ती केली व मंगल आरती केली। आरतीत त्या दिवशी दररोजच्या चौपट द्रव्य आले। तेव्हा हे द्रव्य माझे आहे असे स्वामी हसत हसत म्हणाले। तेव्हा हा हे खरेच म्हणतो असे समजून अमुक अमुक कारणाकरिता हे आरतीतील द्रव्य आमचे आहे असे संत मंडळी म्हणू लागली। तेव्हा आरूढ म्हणाले, ते का? मी श्रम घेऊन सांगितले म्हणून हे द्रव्य माझे आहे असे म्हणून चेष्टा करण्याच्या हेतूने त्यांनी ते पैसे पदरात बांधल्यासारखे केले। तेव्हा संतांनी त्याचा पर धरला आणि आम्ही पुष्कळ जण आहो व तुम्ही तिघेजण आहा म्हणून आम्ही सांगतो ते ऐका। तेव्हा स्वामी म्हणाले, याचे 2 भाग करू। हे बोलणे संतांनी मान्य केल्यावर अवधूत पुनः म्हणाले, तुम्ही पैशाचे संत किंवा शांतीचे संत, तुम्ही असा कलह कराल तर मूर्ख ठराल। आम्ही द्रव्याची अपेक्षा करणारे साधू नहोत, सदा सद्भाव असला तर साधू, नेहमी शांत असला तर संत। ह्या थोड्याशा 7 रुपयांच्या खुर्द्याकरिता भांडता असे म्हणून आपल्या जवळच्या फाटक्या झोळीतून सोन्याच्या 7 मोहरा काढून स्वामींनी दिल्या। ते पाहून आश्चर्य वाटून लोक म्हणाले, हा महापुरुष जगदुद्धारक आहे। विषय विषासारखे मानून तृणासारखे त्रच्छ मानणारा असल्याशिवाय हा त्यागी असणार नाही। ह्याच्या दर्शनाने सर्व पाप्यांचा उद्धार होईल, ह्यावर विश्वास ठेवणारे धन्य होत।
ह्यांची वाक्ये ऐकणारे शिष्य कृतार्थ होत. पूर्वोक्त श्रुतिस्मृती पुराणोतिहास इत्यादिकात सांगितलेले वैराग्य ज्ञान ह्यांच्या ठिकाणी प्रत्यक्ष दिसते असे म्हणून ते परमानंदित झाले. मग पुनः पूर्वीप्रमाणे नाचत हालगी वाजवीत गात भैरववेश घेतलेला जटाधारी साधू नाचण्यात तल्लीन झाला असता त्याच्या मागे शाबास शाबास म्हणत पश्चिमद्वाराकडून समुद्रनाथाच्या दर्शनाला जात असता एका भटाचे घरापुढे एक भक्त मोठ्या थाटाने पूजा साहित्य व फळे घेऊन देवालयाकडे जात असता अवधूत त्यास विचारू लागले की, अरे भक्ता, हा नैवेद्य व द्रव्य वगैरे कोठे नेतोस? भक्त म्हणाला, महाबळेश्वराकरिता नेतो. अरे मीच महाबळेश्वर नसलो तर तिकडे ने. भक्त म्हणाला, तू देव कसा? तुला फलाची आशा आहे याकरिता तू मनुष्यच. इतक्यात भैरववेशधारी बाबा त्या ब्राह्मणाचा हात धरून ते सामान घेण्याचा प्रयत्न करू लागला. तेव्हा तो ब्राह्मण मोठ्याने ओरडला. लागलेच जवळच्या घरातून दुसरा एक भटजी धावत आला व जटाधारी बुवाला मारू लागला. तेव्हा अवधूत पुढे येऊन म्हणू लागले, ह्या भैरववेशधारी मनुष्याचा विचार काय होता तो समजून घेऊन मार. तो विचार असा की महाबळेश्वर सर्वांच्या अंतर्यामी आहे म्हणून शिलेच्या रूपाने तृप्त होण्यापेक्षा मनुष्याच्या ठिकाणी असलेल्या प्राणद्वाराने विशेष तृप्त होई.